कृष्ण जन्माष्टमीचा मान आपल्याला मिळालाय. हा का ग तू खुश नाही झाली? अगं आता डॅडींच्या दरबारामध्ये आपण कसं मध्ये पडणार? ठीक आहे बघूया आपण काहीतरी. ठेवतो. सूर्या अर्धा डझन अंडी दे ना. पण तुमच्या घरात कोंबड्या आहेत ना, बाहेरनं का अंडी घेताय तुम्ही? काय सांगू सूर्या, डॅडीने पोल्ट्रीवर कब्जा केलाय. सगळ्या कोंबड्या त्यांच्या ताब्यात आहेत. मग आम्हाला अंडी कशी मिळणार? का नाही देणार? आज दरबार आहे ना त्यांचा. हा आज दरबार आहे. तुम्ही जावा बिंदास, तुम्हाला न्याय मिळणार. जावा. दादा तुला खरंच वाटतं डॅडी नाही करतील? नाही वाटत. अरे मग अरे मी म्हणलं न्याय मिळणार, डॅडी नाही देणार असं कुठं म्हणलं? डॅडी मला काय वाटत नाही आज लोक येतील. आपण आपला हात जाऊन बसूया का? तसं नाही म्हणजे अहो इथं किती उशीर बसायचं ना, म्हणून म्हटलं हात जाऊन बसूया. हा हा डॅडी थांबा. काय झालंय? तेव्हा का लोक यायला लागल्या? बघितलं का छत्री, या गावातली आमची इज्जत अजून कमी झालेली नाहीये. लोकांना चांगलं माहितीये न्याय हवा असेल तर इथं आमच्याच दरबारात यावं लागतं. या 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 बसा बसा बस 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 बसा बस. काय छत्री, करायचं का दरबार सुरू? करूया की सुरुवात. हा बोला काय तक्रारी तुमच्या? डॅडी माझ्या शेतातली माती चोरली एकानं, मला न्याय पाहिजे. अहो डॅडी माझ्या पोल्ट्रीवर कब्जा केले ती आणि हजारो कोंबड्या त्यांच्या ताब्यात आहेत. ती कर्जाच्या नावाखाली माझी जमीन घाण ठेवून घेतली. पण त्याचे पैसे पण परत केले, पण परत जमीन काय करणार बघ. घाबरू नका, आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ. असं करा, तुमच्या जगात तक्रारी आहेत, कोण कोण माणसं आहेत तिची नावं सांगा. डॅडी हे सगळं करणार एकच माणूस आहे. काय सांगताय? कोण आहे तो? चांबडी लोळू त्याची आम्ही घेऊन या त्याला. कोण आहे तो? बहुतेक ह्योच असेल. मला सापडलाय तावडीत. आता यांनी मी त्याचं नाव घेऊ दे, बघतोस त्याच्याकडं. बोला बोला, घाबरू नका, बोला कोण आहे तो? तुम्ही जा डॅडी. दादा मला काय वाटते, डॅडींना कोंबडा बनवलं तर? ही बेस्ट आयडिया. कोंबडा. डॅडी चल कोंबडा बन. आमच्या वाटत आडवा येत होता काय? बघ म्हणावं आता कर्माची फळं. गाडी का थांबली? काय साहेब सापडली का पाळ? द्या की जेवण, दे खातील ते. आम्ही फेकणार. फेकून दाखवा. मग तुम्ही आणि मी. छत्री अरे बघतो काय जाना.
अर्थानं तुझ्यामुळं आज आम्हाला न्याय मिळाला. आज पहिल्यांदा कुणी इथं निकाल नाही लावला तर खऱ्या अर्थानं न्याय दिला. बोला सूर्या दादाचा विजय असो. बोला सूर्या दादाचा विजय असो. बोला सूर्या दादाचा विजय असो. आमचा दादा तुमचा दादा. सूर्या दादा सूर्या दादा आमचा दादा तुमचा दादा. सूर्या दादा सूर्या दादा आमचा दादा तुमचा दादा. सूर्या दादा सूर्या दादा. बघा, घोषणा देऊन मला नका मोठं करू तू. मी तुमच्यापैकीच एक आहे. खरं तर हे न्याय बी द्यायला मला नाही आवडत. काय ना, न्याय देणारा खुर्चीवर बसलेला माणूस जर चुकीचं वागत असेल, नीट न्याय देत नसेल, तर त्याला खुर्चीवरनं खाली खेचलाच पाहिजे ना. नको, आजचा दरबार इथंच संपला असं मी जाहीर करतो. या तुम्ही. तुझी खरी लायकी लवकरच दाखवून देऊ आम्ही. तू किती बी काही बी कर, आमची जागा कधीच घेऊ शकणार नाहीस. मला घ्यायची पण नाही, पण तुम्ही जे वागलाय त्या सगळ्याची फळं नाही तुम्हाला भोगायला लावली ना,